नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक मजेशीर गोष्ट ऐकणार आहोत. गोष्टीचे नाव आहे कहाणी बहीण भावाची. चला तर मग गोष्टीला सुरुवात करूया. एक होतं गाव. गावात होते एक बहीण भाऊ. भाऊ होता तालेवार, पैसेवाला आणि बहीण होती गरीब. बहीण भावाचं एकमेकांकडे जाणं येणं तसं फारसं नसायचं. बहिणीला मधून वाटायचं कधीतरी भावाकडे घटकाभर बसावं, बोलावं. निदान भाऊबीजेला तरी भावानं बहिणीकडे यावं. रक्षाबंधनाला आपण भावाकडे जावं. पण हे सगळं मनातच. कारण तिला असं कितीही वाटलं तरी का कुणाला माहिती, पण भावाला कधी तसा वेळच मिळायचा नाही. तो आपला सारखा कामातच असायचा. बहिणीला वाटायचं लहानपणी किती छान होतं. आपला भाऊ ताई ताई करत कसा मागे मागे फिरायचा. हातून काही चूक झाली तर आईचा मार कसा चुकवायचा हे कसं आम्ही दोघं मिळून ठरवायचो. झोप येईनाशी झाली, भीती वाटली की कसा हळूच पांघरुणात शिरायचा. मग आता असं काय झालं असे विचार मनात आले की बहिणीला फार वाईट वाटायचं. पण करणार काय, तिलाही तिची कामं असायची. गरिबीचा संसार करताना जीव मेटाकुटीला यायचा. असेच दिवस चालले होते. एक दिवस बहिणीला कुठून तरी समजलं की भावाकडे मुंज आहे. मुंजीसाठी गावाला बोलावणं आहे. इकडे मुंजीचा दिवस उजाडला. भावाचं बोलावणं काही आलं नाही. शेजारी पाजारी ओळखीची सगळी मुंजणं मुंजीसाठी निघाली, पण हिला बोलावणंच नाही. बहिणीने विचार केला, इतकी मोठी मुंज, पाहुणे बोलावणी गडबड, विसरला असेल गडबडीत असा विचार करत बहीण उठली. मुलांचे कपडे बदलले, आपण नवीन साडी नेसली, भावासाठी घेतलेला आहेर घेतला आणि गेली मुंज घरी. इकडे मुंज लागूनच गेली होती. जेवणाची पंगत बसत होती. बहिणीने इकडे तिकडे बघितलं. भाऊ भाऊजाई गडबडीत होते. मोठमोठी मंडळी मागे पुढे होती. तिला वाटलं आता तिथे जाणं बरोबर नाही. थोडं थांबूया. लोक थोडी बाजूला झाली की मग भेटू भावाला, मग देऊ आहेर. तोवर पंगत बसतेच आहे तर जेवून घेऊ. सकाळपासून मुलंही उपाशीच होती. भावाचं चौफेर लक्ष होतंच. कोण कोण बसते जेवायला हे बघताना भावाला बहीण आणि तिची मुलं जेवायला बसलेली दिसली. तो तरा पुढे झाला. बहिणीसमोर येऊन उभा राहिला. ताई, अगं तू कशी इथे बसलीस? अगं ही पहिली पंगत खास मंडळींची आहे. तू इथून उठ, मुलांनाही उठव. मी सांगतो तुला कुठे बसायचं ते. बहीण मनात उमगली. आपण आलेलं भावाला आवडलं नाही हे तिला कळलं. काही न बोलता ती उठली, मुलांना उठवलं आणि मागे वळूनही न बघता तडक मांडवाबाहेर पडली. भावानं केलेला अपमान बहिणीला फार लागला. ती घरी आली. भाजी भाकरी करून मुलांना जेवायला वाढलं आणि आपण तशीच पाणी पिऊन उपाशी पोटी झोपून गेली. दुसरा दिवस उजाडला. बहिणीनं अपमान मनात ठेवला आणि कंबर कसली. आपण आणि आपली मुलं काय काय काम करू शकतो, कसे कसे पैसे मिळवू शकतो याची तिने एक यादी तयार केली. मुलांना लहान लहान कामं मिळवून दिली. कोणाची गाडी पूस, कोणाकडे दूध टाक, कोणाकडे पेपरची लाईन टाक, अशी मुलांना जमतील अशी छोटी छोटी कामं दिली. आपणही डबे करायला सुरुवात केली. मुलं मोठी झाली, गुणी निघाली, शिकली सवरली. गरिबीतून कुटुंब वर आलं. 4 पैसे गाठीला तर 4 दागिने अंगावर दिसायला लागले. एक छोटंसं घरही बांधलं. सुखाचे दिवस आले. एक दिवस बहीण घरात अशीच बसली होती. तोच दारावर टक टक झाली. कोण आलं ते बघायला दार उघडलं तर समोर भाऊ होता. कोण भाऊ? अरे ये ना, आत बस. थांब, मी पाणी आणते हं. असं बोलत ती आत गेली. आतून पाणी आणलं, बशीभर फराळाचं आणलं. भावाला काय बोलावं तेच सुचेना. बहीण रागवेल, वेडवाकडं बोलेल, टोमणे मारेल असं वाटलं होतं, पण तसं काहीच झालं नाही. थोडा वेळ गेला. इकडचं तिकडचं बोलणं झालं. मग धीर धरून भावानं सांगितलं, ताई, मी तुला जेवायला बोलवायला आलो आहे. तू ये आणि मुलांना पण आण. बहीण भावाकडे बघतच राहिली. मनात परत राग उफाळून आला.
जुना अपमान आठवला. रागाने काहीतरी बोलावं असं वाटलं, पण तिने मन आवरलं. अरे येईल ना मी, न यायला काय झालं? तू एवढं बोलवतो आहेस तर जरूर येईल, पण मुलांचं काही जमणार नाही असं वाटतं. आता सगळी मोठी झाली, कामाला लागली, वेळ कुठे असतो आजकाल कुणाला? एवढं बोलून तिने विषय संपवला. जेवायला जायचं ठरलं होतं. तो दिवस उजाडला. बहीण सकाळी उठली. सुंदर जरी काठी, भारी साडी नेसली. अंगावर 4 ठळक दागिने घातले. भावासाठी, वहिनीसाठी, मुलांसाठी काही ना काहीतरी घेऊन वेळेवर भावाकडे पोचली. भाऊ वहिनी खुश झाले. मानापानाने रंगीत पाट बसायला दिला. केळीचं पान मांडलं. त्यावर चांदीचं ताट ठेवलं. ताटाभोवती रांगोळी काढली आणि सुंदर पंचपक्वान्न बहिणीला जेवायला दिली. बहीण जेवायला बसली. भाऊ भावजे समोर बसले. बहिणीने सावकाश एक एक दागिना काढला. एक एक करीत सर्व दागिने पाटावर येऊन बसले. बहिणीने जेवायला सुरुवात केली. भात कालवला, साजावर ठेवला. जिलेबी उचलली, सरीवर ठेवली. लाडू उचलला, गोठावर ठेवला. साखर भाताची मूज बकुळहारावर जाऊन बसली. भाऊ आणि भावजे बघतच राहिले. शेवटी न राहून भाऊ मध्येच बोलला, ताई, अगं हे काय करते आहेस? तू जेव ना. बघ सगळं जेवण गार होतंय. अरे भाऊ, असं काय करतो आहेस? माझं जेवण तर मी मुंजीतच जेवले, अगदी पोटभर. आता आजचं जेवायचं बोलावणं हे चपलाहार, बकुळहार, सरी, साज, गोठ आणि तोडे यांनाच नाही का? मी ते जिथे पोचवायला पाहिजे तिथे पोहोचवतेही, एवढंच. एवढं बोलून बहीण थांबली. थोडं हसून तिनं भावाकडे बघितलं आणि हातावर पाणी घेऊन सुखी राहा असं बोलून पाटावरून ती उठली. भाऊ काय समजायचं ते समजला. पुढे होऊन त्याने बहिणीचे पाय धरले. तिची क्षमा मागितली. ताईला भावाकडे बघून एकदम गलबलून आले. तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. भावा बहिणीचे एकमेकांना कडकडून मिठी मारली. मनातले रागलोप दूर झाले. समोर वाढलेलं जेवण सगळे मिळून हसत खेळत जेवले. असं सगळं गोड गोड झालं.